सासूरा सासूरा ओलांडून उंबरा गालीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलते मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरचे लाड किसून मी ह्या घरचे थोडी थोडी कसरत तारेवरचे लाड किसून मी ह्या घरचे राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांचे जणू एक मी लाडाचे जणू एक लाडाचे खरं कारण काय होतं माहितीये त्याला भेटायला जाण्यामागचं? काय मला माझं लग्न वाचवायचं होतं. हो हे बाळा हो बाबा. मग मी नोटीस बघून खूप घाबरले होते हो. म्हणजे मी बोलले नाही तुम्हाला. मला घटस्फोट नको होता. मला खरंच नको होता. मला वाटलं होतं की आता जाऊन त्याला भेटेन, आमच्यात बोलणं होईल आणि हे लग्न वाचेल. मला मनापासून हे लग्न वाचवायचं होतं, कारण माझ्या बाळापासून त्याच्या बाबांना दूर करायचं नव्हतं मला. पण बाबा श्री काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता हो. तो ना द्वेष करतो, माझा तिरस्कार करतो. त्याच्या मनात फक्त राग आहे माझ्याबद्दल. आणि पिंट्यालाही माफ नाही केलंय त्यांनी. ते कधी करणारही नाहीत. हे बघ जरा वेळ जाऊ दिलास ना तर सगळं ठीक होईल बाळा. नाही होणार बाबा. सगळंच रिपेअर व्हायच्या पलीकडे गेलंय आता. ही माणसं माझ्या बाळाला स्वीकारतील असं नाही वाटत मला. हे बघ हे असं काही मनात नको आणू तू. नव्हतंच आणलं बाबा. त्याने डिवोर्सची नोटीस पाठवली ना तेव्हाही मला धक्का बसला होता, पण मी खरं नव्हतं मानलं. एवढंच कशाला आता चेक द्यायला गेले तेव्हाही वेडी आशा होतीच की मनात. भेटलो एकमेकांना तर गैरसमज दूर होतील. मी बोलेन त्याच्याशी, सांगेन त्यांना की बाबा माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण नको भांडूया, आपण बोलूया एकमेकांची. पिंट्या, माझ्या घरचे तुझ्या घरचे सगळ्यांना सोड. आपण आई बाबा होणार आहोत. आता आपण आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार करूया. अगं मग बरोबरच आहे ना तुझं. बाबा त्याने बाळासाठी जर मला सांगितलं असतं ना की तू तुझ्या माहेरशी संबंध कमी कर, तर मी तेही केले असते हो. मला लग्न वाचवायचं होतं माझं, पण त्याला ते नकोच आहे. त्याला मी नकोय. त्याच्या बोलण्यात ना मला राग जाणवत होता. मी नाही बोलू शकले हो. माझी हिंमतच नाही झाली. खूप अवघड होऊन बसलो बाबा सगळं. हे बघ काळ हे औषध आहे या सगळ्यावर. आई, आजी, छोटी आई, मोठी आई, बेबी आत्या, सरू मावशी, आई, बाबा, या सगळ्यांना खूप मनापासून जिंकण्याचा प्रयत्न केला होता हो मी. कुठे कमी पडले बाबा? या कुणालाही एकदाही वाटलं नसेल का हो की मी यातलं काहीच मुद्दाम केलं नाही? एवढाही विश्वास निर्माण नाही करू शकले मी कुणाच्याच मनात. श्री म्हणतो ते बरोबरच आहे. 1.5 वर्ष वाया घालवलं मी त्या घरात. असं म्हणाले ते. त्याचीच तर किंमत मोजली आहो त्याने. 51 लाख रुपये. कोण असेल तो आणि मला कसं माहित नाहीये? 1.5 वर्षात मला कसं काही कळलं नाही? आणि तोही प्राणापेक्षा प्रिय. ओ गॉड, का मला लागलंय हे एवढं सगळं? का मला सहन होत नाहीये की जान्हवीच्या आयुष्यात असं कोणीतरी आहे की की जो माझ्यापेक्षा तिच्या जास्त जवळच आहे?
माझ्यापेक्षा तिला जास्त प्रिय आहे. कुणाला तरी इम्प्रेस करायला ती चेक परत घेऊन आली होती का? हो गॉड, कोण 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 असेल तो? तो तो तिचा कोणी मित्र, जुना मित्र की नवीन मित्र? पण भेटला कधी तो तिला? पण जुना असेल तर तिनं माझ्यापासून लपवलं का? आणि नवीन असेल तर मला तिनं कळवलं का नाही? की ह्या सगळ्या प्रकारात मी गाफील राहिलो आणि तिची नव्यानं मैत्री झाली कोणाशी. आणि मुळात तो इतक्या जवळ तिच्या आला कसा, आणि तोही एवढ्या कमी वेळात? किती किती महिना 15 दिवस झाले असतील आम्ही एकमेकांशी नीट बोललेलो नाही आहोत की जास्त झाले? नाही, मला आत्ता आठवत नाहीये. पण पण हा कोण आहे हे कळल्याशिवाय आता मला चैन नाही पडणार. का माझ्या एवढ्या डोक्यात घुसलाय तो? का मला सहन होत नाहीये? का मला एवढा त्रास होतोय तिच्या बोलण्याचा? नसतो भेटलो ना तर बरं झालं असतं. भ्रमात तरी राहिलो असतो. आता आता सगळंच बिनसलंय. एवढी घालमेल का होतीये माझी? कोण आहे तो? जान्हवीचं माझ्यापासून दूर जाण्याचं कारण तर नसेल ना तो? एवढा तडकाफडकी तिनं डिवोर्स का मागितला मला? या सगळ्याला तो जबाबदार असेल का? त्याला आवडलं नसेल का जान्हवीनं माझ्याकडून पैसे घेतलेले? अरे पण त्याचा काय संबंध आहे? नवरा बायको होता मी, म्हणजे अजून आहोतच की. डिवोर्स कुठे झालाय? आणि तो कोण आहे आम्हाला हे सगळं विचारणारा? एक मिनिट, पण मी हे सगळे प्रश्न विचारतोय कोणाला? जान्हवीनं ना कसला खाण्याला किडा सोडलाय माझ्या डोक्यात. तिला माझ्यापेक्षा कोणीतरी प्रिय आहे ही कल्पनाच सहन होत नाहीये मला. तू काय म्हणालीस मग? बाबा, मला माझ्या बाळाचे बाबा हवे होते. हे चेक वगैरे सगळं निमित्त होतं. खरं तर मला श्रीशी बोलून सगळं सॉर्ट करायचं होतं. आशावाद असतो ना आपल्या मनात. एकदा शेवटचे प्रयत्न करून बघूया असं वाटत राहतं आपल्याला. पण त्याचं सगळंच ठरलंय हो. माझ्या बाळासाठी मी खूप प्रयत्न केला पण नाही यश आलं मला. आता कुठल्या तोंडाने मी माझ्या बाळाला सामोरी जाणार आहे? काय सांगू मी त्याला? बाबा हो, मी तर इतकाही विचार केला होता की त्याला म्हणावं आयुष्यभर नको बोलूस माझ्याशी, पण माझ्या बाळाला, आपल्या बाळाला अंतर नको देऊस. हात जोडून सांगावं त्याला असं वाटलं होतं. पण तो इतका दुरावलाय ना की मला ओळखीचा वाटलाच नाही. एक वेगळाच माणूस होता. म्हणजे माझ्या मनात एक श्री होता आणि माझ्या समोर एक वेगळाच माणूस होता. आणि त्या अनोळखी माणसाकडे मी काय बोलणार होते? बाबा, मी बोलूच शकले नाही की माझ्या पोटात तुझा अंश वाढतोय. कसं सांगू मी एका अनोळखी माणसाला? बरं, सांगू नाही, त्याला ह्या गोष्टीवर किती विश्वास बसणार होता हे मला माहिती नाही. त्याला तो सुद्धा माझा स्वार्थच वाटला असता. माझं काहीतरी कारस्थान. काय स्वार्थ असणार आहे एका गरोदर बाईचा? तिच्या बाळाला त्याचा बाप मिळायला हवा, यात कसलं आलंय कारस्थान? त्याची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे बाबा. ठीक आहे बाळा, तू आता या सगळ्याचा नको जास्त विचार करूस. सगळ्याचा नाही बाबा, मी फक्त माझ्या बाळाचा विचार करते. त्याच्या नशिबासाठी खूप वाईट वाटतंय मला. एकदम भीती वाटायला लागली हो बाबा. मी कसं वाढवणार आहे त्याला? त्याला कुटुंब देऊ शकणार आहे का? त्याच्या बाबांचं प्रेम कसं देऊ मी त्याला? मला इमोशनली असं रिकामं वाटायला लागलंय हो एकदम. मी ना श्रीला आज भेटले नसते तर बरं झालं असतं. सगळं सुरळीत होणार आहे ही मनातली आशा तरी विझली नसती. बाबा, नव्हतं मोडायचं हो मला माझं लग्न. मोडू द्यायचंच नव्हतं. काही झालं असतं ना तरी मी माझ्या बाळासाठी सहन करत राहिले असते. आता ते लोक मला नाही स्वीकारणार. मला माझ्या बाळाला त्याच्या बाबांचं घर द्यायचं होतं. तू असा काही विचार करतेस याची कल्पनाच नव्हती मला. छान समाज बदलला म्हणतो आपण, पण
काही बदललेलं नाही. आजही आपल्या लेकराच्या डोक्यावर मायेचं हक्काचं चप्पल राहावं म्हणून बाईची तगमग काही संपलेली नाही, वणवण संपलेली नाही. बरं आहे बाबा, इतकं सह्य मला या आधी कधीच वाटलं नव्हतं. आज कडेलोट झाला माझ्या आणि श्रीच्या नात्याचा. दिवसागणिक ते तुटत होतं, पण आज ते खऱ्या अर्थाने संपलं. जानू, ए जानू, असं नको करू. बस तू आधी सांगतो. हे बघ माझ्याकडे बघ. मला एक गोष्ट पक्की ठाऊक आहे, माझी मुलगी चुकलेली नाहीये. त्यांचं म्हणणं रास्त असेल, पण माझी मुलगी सुद्धा तिच्या जागी योग्यच वागलेली आहे. हं? आणि एक लक्षात ठेव, तू आता एकटी नाहीयेस. तुझ्या बरोबर तुझा बाप सुद्धा आहे. तू जे काही ठरवशील ना त्यामध्ये मी असेन तुझ्या सोबत. आणि मी सुद्धा तुझ्या सोबत आहे ताई. ताईडा यार, नको ना तू रडूस प्लीज. ताई, या बाळासाठी काय वाटेल ते करायला मी तयार. अगदीच काही झालं ना तर मी स्वतःला विकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. खरंच ताई, पण ह्या बाळाची आबा नाही होऊ देणार. तू सांग बाळाला की हा मामा जोवर जिवंत आहे तोवर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. पण कदाचित ती पिंट्याबद्दल बोलत असेल का? हा, म्हणजे मित्रावर संस्कार नाही करत बसणार ती, पण लहान भावावर करू शकते. राईट. आणि तो सुद्धा तिच्याकडे बघतच असेल ना. हा, ही शक्यता आहे. हा, पिंट्याच असणार तो. राईट, पिंट्या असणार. नाही, पण तरी मला तिनं पिंट्यापेक्षा माझ्यावर थोडंसं जास्त प्रेम करायला हवंय. मला नाही आवडत आहे. हा, म्हणजे लॉजिकली हा पिंट्याच आहे असं जरी आता मला वाटत असलं तरी एकूणच तिच्या बोलण्याचा अभिनिवेश आणि पॅशन पाहता ती पिंट्यापेक्षा अधिक जवळ कोणीतरी असणाऱ्या माणसाबद्दल बोलत होती असं मला वाटतंय. कोण आहे तो? मला या प्रश्नाचा त्रास होत असला ना तरी उत्तराची मला प्रचंड भीती पण वाटतेय. कोण असेल तो? कोण असेल? मिळेल का मला उत्तर या प्रश्नाचं? नवरा बायकोचं नातं डिवोर्स नंतरही संपत नाही का? हाय जान्हवी. हाय. डोळ्यांना काय झालं? जान्हवी, डोळे सुजल्यासारखे दिसत आहे. रडलीस तू? नाही रे, मी ते हा पाणी मारलं होतं डोळ्यांवर. जान्हवी, तुला अजून थोडं सफाईनं खोटं बोलायला यायला हवं. नाही जमत यात. श्रीला भेटलीस? काय झालं? त्याचं सगळंच ठरलंय. म्हणजे आमचा डिवोर्स होईल तेव्हा होईल, पण मनाने तो आत्ताच लांब गेलाय. अगं असं नाहीये जान्हवी. आता काहीच नाही करता येणार. तू इतकी निराश का झालीस? मनीष, मला ना तुटल्यासारखं वाटतंय. म्हणजे या महिन्याभरात 20 वर्षांनी वय वाढल्यासारखं वाटतंय रे मला माझं. जान्हवी, आपण श्रीशी बोलू. काही नाही होणार त्याने. काहीतरी मार्ग निघेल ना. आता काहीतरी मार्ग मला नकोय. मला माझा ठरलेला मार्ग हवाय. म्हणजे तू काहीतरी ठरवलंयस? नियतीने ठरवलंय अरे माझ्यासाठी, आणि मी ते बदलू शकत नाही ना. मग आता मी ते ऍक्सेप्ट करणार आहे, कारण मला पटलंय आपण नशिबाच्या पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळे जे आहे जसं आहे ते ऍक्सेप्ट करावं. गोष्टी सोप्या होतात. जान्हवी प्लीज यार, तू असं नको बोलूस. मला नाही आवडत. मला पण नाही आवडत अरे, पण प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडते तशी नाही होत. जान्हवी प्लीज चला, मला वेळेवर झोपायचंय आता. जरा वेळा सांभाळायच्यात सगळ्या. गुड नाईट.
गोखल्यांकडे जाऊन आल्यानंतर तू रडणार, हे आता नेहमीच झालेले. झालं समाधान तुझं? तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं काय धुपाटणं, पैसेही गेले, लग्नही गेलं. आता कसं करशील सगळं एकटीने? करावंच लागेल. डॉक्टर नाही का म्हणाले, आईच बाळासाठी वॉरियर होते. पोर जन्माला घालणं एवढं सोपं नाहीये जानू. अगं, बाळंतपणाचा खर्च आहे, मुलाच्या औषध पाण्याचा खर्च आहे, त्याचं शिक्षण कसं भागणार? त्यात आता पिंट्याही नोकरीला नाहीये. आई हे बघ, माझी नोकरी आहे, मी ओव्हर टाईम करेन, नाही तर कॉलेजमध्ये असताना घ्यायचे त्याच्या ट्युशन्स घेईन मी, पण मी सगळं करेन. निंबाळकर वकील म्हणत होते चेक दिला तर दिला, पण अजूनही कोर्टात समोरासमोर यायचंय. आता सगळे कायदे आहेत ना बायकांच्याच बाजूचे, आणि त्यातूनही बाई जर गरोदर असेल तर मात्र तिच्याबद्दल सहानुभूतीनेही विचार केला जातो. आई आता नको तो विषय. मी आपलं तुझ्या कानावर घातलं नाही, म्हणजे मग असं नको म्हणायला ना की आई तुम्हाला सांगितलंच नाहीस म्हणून. नाही म्हणणार. अगं ए जानू, हळू. आई थँक्यू, कशाबद्दल? मला आठवणीने दूध दिलंस म्हणून. काळजी नको घ्यायला. आई होणं अवघड असतं, तेवढंच आजी होणंही सोपं नसतं. आई मला लवकर झोपायचं. बरं बरं, झोप झोप झोप. सकाळी लवकर उठायचं ये ना, स्वयंपाक पाण्याचं बघायचंय तुला. किती प्रेम वाटतं मला तुझ्याविषयी. असं कुणाविषयीच कधीच वाटलं नव्हतं. आईचं बाळावरचं प्रेम सगळ्यात वरच्या पातळीवरचं असतं, तेच खरं. श्री, असा का दिसतोयस? कुठे काय? मग कसं वाटतंय तुला? चालायचंच वयोमानाप्रमाणे. आई, आई तुम्हीच सांगायचा चेहरा कसा दिसतोय? अरे खरंच काही नाही झालंय मला. निदान खोटं तरी बोलू नको श्री. अगं कदाचित माझी झोप झाली नसेल म्हणून असेल थोडस. आम्ही पाहिलाय तुला न झोपलेला. काम वाढलंय ना आता. वाढलंय की तू वाढवतो? नाही, आता वाढवायचंय मला. आता वाढवायचंय म्हणजे इतके दिवस मी हे काही फार सिरियसली घेत नव्हतो. आपण एक 5%च परदेशातलं मार्केट एक्सप्लोर केलं होतं, पण मला आता ते 30% करायचंय. मला ना स्वतःला कामात गुंतवून घ्यायचंय. खूप काम करायचंय. काम ही अशी एकच तर गोष्ट आहे जी मला रिलीफ देऊ शकते. आता माझ्याकडे वेळ, त्या वेळेचा सदुपयोग करणं. याची मला ना मरेस्तोवर काम करायचंय, दिवस रात्र. कशापासून पळण्याचा प्रयत्न करतोय श्री? कशाही पासून नाही. जान्हवी पासून? तिचा काय संबंध आहे? म्हणजे आता आमचे मार्ग वेगळे झालेत ना, आणि माझ्यापासनं वेगळं होण्याआधीच तिचं सगळं ठरलेलं आहे. म्हणजे शी हॅज मूव्ड ऑन. याची मला कळलं नाही. तिच्या प्रायोरिटीज बदलल्या. काय बोलतोयस तू हे श्री? आता मी फक्त काम काम आणि काम करणार. मला ना स्वतःला विचार करायला वेळच द्यायचा नाही, आणि त्याची सुरुवात मी आत्तापासून करतोय. आईजी, तू काळजी घे आता. मी रात्री पुन्हा येईन तुला भेटायला. आई मी आलेच. श्री, अरे नाश्ता. मला आता तुझीच काळजी वाटायला लागली श्री.
याच्यात मी सॉसची वाटी ठेवली होती कुठे आहे माझ्याकडे मी शिरा केला तर तो कुठे आहे तुझ्या हातात काय चला अनेक सगळ्यांनी घेतले ना हो हे घ्या. सगळं ना श्रीच्या आवडीचं झाले सँडविच शिरा पोहे उपमा आता आपण एवढ्या प्रेमाने केलंय म्हटलं थोडं थोडं खाईलच ना इंदे अगं त्याला एका वेळेला हे सगळं केलेलं नाही आवडत ना मग कशाला करता तुम्ही हे बघ आता तो हे सगळं बघितल्यावर रागावेल आणि सकाळी खाण्यावरून चिडचिड हवी आहे का आपल्याला बहिणी नाही चिडणार आम्ही एवढ्या प्रेमाने केले ना थोडं थोडं खाईलच तू आणि नाही खाल्लं ना तर आग्रह करू हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय केलंय शिरा केलाय सँडविच केलंय पोहे केले उपमा केले हा पटकन खाऊन घे चल चल बस 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 मोठी आई मी कित्येकदा सांगितलंय हे असं नका करत जाऊ. तू सांगितलंयस रे पण आम्हाला कळायला जरा वेळ लागतो ना. आम्हाला कळायला वेळ लागतो ना आणि किती दिवस झाले रे तू धड खात पित नाहीयेस आम्हाला चैन पडत नाही रे. आणि एरवी कसं जान्हवी असायची स्वयंपाकघरात ती बरोबर शिस्त लावायची आम्हाला. ती म्हणायची तुमची कितीही इच्छा असली तरी श्री एवढं सगळं खाणार नाहीये कुठला तरी एकच पदार्थ करा पण आता नेमकी ती नाहीये ना घरी. मग मग नाही म्हणजे आता ती नाही आहे ना सांगायला. का कशाला लागतं तुम्हाला कोणीतरी सांगायला कशाला लागते जान्हवी